आणि आता राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, महिना अखेरपर्यंत पाऊस कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज। बुलढाण्याच्या सैलाणी, रायपूर, पळसखेड, भट गावात या भागामध्ये मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर, तर शेतात पाणी साचल्यानं पिकांचंही मोठं नुकसान। लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्याला ढगफुटी सदृश पावसाचा फटका, पावसामुळे सोयाबीन, मूग, कापूस पिकांचं अतोनात नुकसान, शेतकरी हवालदिल। 10 दिवसांनंतर भुसावळच्या तापी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात, उकाड्यानं हैराण झालेल्या ग्रामस्थांना काहीसा दिलासा। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्याच्या भोरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची हजेरी, 2 तासाच्या पावसानं शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। मालेगाव, बागलाण, देवळा या नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये दमदार पावसाची हजेरी, तर अनेक दिवसांनंतर सुरू झालेल्या पावसानं बळीराजा सुखावलाय। सोलापूरच्या माढ्यात जोरदार पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ, तर सखल भागात साचलं पाणी। जळगावच्या भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण, तर 2 दरवाजे 1 मिलीमीटरनं उघडले। धरणातून 23,061 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरण परिसरामध्ये जुलैमध्ये दमदार पाऊस, तर धरणात 93% पाणी साठा। पुण्याच्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4 धरण देखील आता पूर्णपणे पावसाला सुरुवात झाल्यानं 4ही धरणांमधील पाणी साठा 97% पोहोचला। पाऊस सुरू राहिल्यास नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार। पुणे शहरात 22 ऑगस्टला पाणीपुरवठा बंद, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहील। दमदार पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणं तुडुंब भरली, तरीही पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल 1,67,000 नागरिकांना 89 टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे। मराठवाड्यामधील धरणात फक्त 33% जलसाठा, 75 पैकी 37 प्रकल्प कोरडे ठाक, मराठवाड्याला चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम। जून जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे पुण्यातील 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान भरपाईसाठी 2,15,00,000 रुपयांच्या मागण्यांचा प्रस्ताव। वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील साहूरमधील मोसंबी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त, मोसंबीवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव, सततच्या पावसामुळे मोसंबी गळून पडलाय। परभणी जिल्ह्यात पावसाची रिमझिम, पावसामुळे कापसाची पिकं बहरली, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। 5 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच, मालेगावच्या मुंगळा परिसरावर धुक्याची चादर, तर धुक्यामुळे सोयाबीन, हळदी पिकांसह भाजीपाल्याला फटका बसण्याची भीती आहे। 6,000 केळी उत्पादकांचा पीक विम्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं नाकारलाय, शेतकऱ्यांची चिंता वाढली। नंदुरबार जिल्ह्यात ई पिकांची नोंदणी करताना तांत्रिक अडचणी, शेतकऱ्यांची तारांबळ। पुण्याच्या भोर तालुक्यातील भोंगवली गावात 5 जनावरांना लंपीची लागण, तर खेड शिवापूरमधील एका गायीचा लंपीनं मृत्यू। गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा 30 ऑगस्टला होणार, म्हशीच्या दुधालाही 5 रुपये अनुदान देण्याचे ठराव होणार आहे। हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष। खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य, बुधवारपासून शेतकऱ्यांना लाभ मिळणार। कृषी विभागातील 258 पदांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षार्थी आक्रमक, 25 ऑगस्टपर्यंत संयुक्त पूर्वपरीक्षेत समावेश न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा। पुणे बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमी आहे, घाऊक आणि किरकोळ बाजारामध्ये कांद्याच्या दरात वाढ। श्रावण महिना सुरू झाल्यापासून नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत भाज्यांची आवक वाढली, आवक वाढल्यानं फरसबी, शेवगा आणि टोमॅटोचे दर घसरले। राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार, 7,500 पदांसाठी भरती, मुंबई पोलीस दलातील 1200 पदं असणार। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विविध अभ्यासक्रमांसह वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, 5 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे वेळापत्रक सीईटी कक्षाकडून जाहीर। जगभरात मंकीपॉक्स संसर्गाचा वेगानं प्रसार, खबरदारी म्हणून राज्यांच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून आता मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या। सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंदरावर मंकीपॉक्स तपासणी केली जाईल। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा 11.47 किलोमीटर लांबीचा रस्ता वर्षभरापासून वापराविना आहे। महामार्गाचा पुढील 50 किलोमीटरचा रस्ता 100% तयार नसल्यानेच रस्ता वापराविना। नागपुरातील इंटरनॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि मॉरिशस सरकार यांच्यात सामंजस्य करार, मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचारासाठी सुविधा। राज्यस्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी, 2 सुवर्ण पदकांसह 5 रौप्य पदकांची कमाई, पूजा परदेशी आणि आनंद सांगळेला सुवर्ण पदक। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात, राज्यासह मध्य प्रदेशात, गुजरात आणि राजस्थान येथून नंदुरबारच्या गणेश मूर्तींना मागणी।
राज्यात 700 आपला दवाखाना सुरू करण्याचं नियोजन तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता डिजिटल होणार, रुग्णांवर उपचार करणं सुलभ होणार. रामगिरी महाराजांविरुद्ध धाराशिवमध्ये गुन्हा दाखल. मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल. मुस्लिम समुदायाच्या मोर्चामुळे जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन. जळगाव जामोद पोलिसांमध्ये 30 ते 40 मोर्चेकरांविरोधात गुन्हा दाखल.